जीवाळवाने पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज काही सकाळपासून ब्लॉगला सुरुवात केली नाही आणि आता डायरेक्ट तयार होऊनच तुमच्या पुढे आले मी। आणि देवा पण इथं तयार झालाय आणि देवाचे पप्पा सुद्धा आता ना 3 वाजत आले आणि मी यांना बोलवलं होतं दुपारी 2ला क्लास वगैरे सगळं झाल्यानंतर, पण हे उशिरा आले कारण की काही कामामुळे यांना जमलं नाही लवकर यायला। आता चाललोय आम्ही मामाच्या घरी, कारण आता अनिकेत दादा म्हणजे जे माझे थांबा थोडं वेगळं रिलेशन आहे त्याच्यामुळं स्पष्ट करून सांगावं लागते, कारण की म्हणजे यांच्या मावशीचा मुलगा आणि मामाच्या मुली ह्या दोघांचं लग्न ठरलेलं आहे आणि त्यांची एंगेजमेंट आहे आता 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला। तर आता चाललंय थोडंसं मदत करू लागायला, त्याच्यामुळं मग आता आमचं आवरून झालंय आणि आम्हाला जायचंय। तुम्हाला दाखवते त्यांची ते गेल्यावर आणि माझी फॅमिली पण थोडीशी दाखवते तुम्हाला सासरकडची। चाल मग जाऊ आपण आता। देवाच्या पप्पाला येऊ द्या एकदा, नाही एकटीने जाणार आहे। कळत होता म्हणून इथं मी सेलोटेप लावून देऊन सेलोटेप पण काढून राहिला। ए आघाव काय उद्योग करतोय, हट हट। इथे पोहोचलो होतो आम्ही त्यांच्या घरी आणि इथं पार्किंगला ती गाडी लावस्तोवर मग मी व्हिडिओ काढत आले आणि नंतर मग बघावर कसं आहे इथं खाली पार्किंगला एक रूम येतो पण रेंट दिलेला आहे त्यांनी। नंतर इकडं पार्किंग आहे, सगळ्यात लास्टला गल्लीमध्ये घर आहे त्यामुळं भरपूर असा स्पेस भेटला आहे त्यांना। आणि इथं वरच 2nd फ्लोअरला पण सगळं रेंटने दिलं आहे आणि 3rd फ्लोअरला ते राहतात आणि टेरेस मोकळंच आहे। नंतर इथं देवासंग त्याचा मामा खेळत होता, म्हणजे यांच्या लहान्या मामाचा लहान मुलगा आहे हा, आणि तो देवासंग मस्त खेळत होता आणि त्याला आवडतात म्हणजे देवा जास्त करून लेडीजकडनं राहतो, जेंट्सकडे जास्त राहतो आणि दोघांचं मस्त पटलं होतं इथं आणि दोघं मस्त खेळत होते। कुठं आला नाही इकडे जाणार। खूप असे पाहुणे आलेले होते, म्हणजे गावाकडचे राहिली लेडीज म्हणजे नातेवाईकच आहे, पण कोण कोण आहे ते मला काही माहिती नाही आहे। पण जेव्हा की जेव्हा ते तुम्हाला सांगते, हे सौरभ भाऊजी जे देवाला घेऊन बसले ते मोठ्या मामाचा मोठा मुलगा आहे, लहान मुलगा नंतर दाखवीन तुम्हाला। आणि नंतर आजी बसलेली देवाची पणजी आजी आणि ह्या मामी म्हणजे देवाची आजी आहे, पण ह्या मोठ्या मामी आहे काही आणि दुसरीकडे छोट्या मामी आहे। आणि देवा मस्त इकडं तिकडं असं खेळत होता, सगळे छोटे मुलं त्याच्या संग खेळत होते। देवाला पकडी खेळायला इतकी आवडती की देवाने काही इकडून तिकडे सगळीकडे पळतच होता नुसता। त्याच्यासारखेच एक दुसरं बेबी होतं, त्याच्या संग पण देवा खेळला, पण बिचारीला मारत होता, ती मुलगी होती आणि देवाने तिला नाही हाणलं। आणि तिकडे मामा होते यांचे, ते बसले होते आणि देवा त्यांच्याकडेच राहिला, बाकी कोणाकडेच राहिलं नाही दिवसभर। मला त्याने इतकं थकून ठेवलं की बस, कारण मी काही दुसरं काम केलं नाही, एखादं छोटं मोठं काम केलं असेल पण मग देवाने मला काही करून दिलं नाही, कारण देवानेच ते इकडे चढ तिकडे चढ करत होता। आणि आता सगळं सायलेंट झालं आणि इथं नवरीबाईची मेहंदी लागणार होती, म्हणजे एंगेजमेंटच आहे तरी सुद्धा इतकं काही चाललेलं आहे। आणि बघा मस्त अशी मेहंदी काढून झाली तिची निम्मी आधी। नंतर देवा झोपला होता, भूक लागली ना आता चला देवाला खायला बनवून घेऊ। कुठे याल तेव्हा एवढ्या वेळेच्या आम्ही खाऊ बनवतो ना देवाला तर आता चहा चल जाऊ दे। फायनली नवरीबाईची मेहंदी तर डन होत आलेली आहे आणि थोडंसंच राहिलं होतं। शेडिंग येते, शेडिंग देव
बोट राहिलेलं बघ दादा. कुठे चालला? कोणते गाणे? किती रिवर्स गिअर. जे 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 एक साईडला बायकांची सवयी पाकाची तयार चालू होती. बाकांना उरी पाहिजे. आमच्या मेहंदी कशी झाली इथं एंगेजमेंटची मेहंदी होती. खूप मस्त अशी झाली होती. किती छान झाली आहे. आता कधी रंगण तेव्हा बघायला भेटेल तुम्हाला. इकडे चाललं होतं जेवण आता जेंट्स लोकांचं. इकडे मामा ते सगळे बसले. ही माझी देवराणी म्हणता येईल किंवा बहीण पण म्हणता येईल. लय रिलेशन आमचं एकमेकांसंग लागतं. इथं देवाला एक साईडला खेळत बसवलं होतं. इकडे लेडीज सुरू झालं होतं बसायला म्हणजे घरातल्याच. आणि नंतर मग शेवट आम्हाला बसावं लागणार होतं कारण आता देवाचे पप्पा आले. देवाचे काका त्यासोबत खेळत होते आणि त्यांचीच आता एंगेजमेंट आहे. देवानंतर त्याच्या पप्पाकडे खेळत बसला. इकडे एक साईडला बायकांची लाडू वळणं चालू होतं. आता आम्ही जेवणार होतो आणि घरी जाणार होतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. एंगेजमेंटचा व्हिडिओ तुम्हाला लवकर बघायला भेटणार आहे. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.